हॅलो हॅलो, आता ऐकू येते? येस सर. तर तर आपण आता पाहत होतो की हीटची डेफिनेशन पाहिली आपण. हीट म्हणजे कशामुळे होतं, तर वर्क ट्रान्सफरमुळे होतं. आवाज तुटत येत होता, तर त्यासाठी मी सांगतो अजून एकदा की एनर्जी जी आहे ती दोन मार्गाने ट्रान्सफर होते. एक म्हणजे वर्क आणि दुसरी म्हणजे हीट. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला माहीत नसतं काय असतं, हे कन्सेप्च्युअली माहीत पाहिजे आपल्याला सगळं थर्मोडायनॅमिक्समध्ये. तर हे क्लिअर माहीत असेल तर आपण याच्यावरून बाकीचं जे काय नॉलेज आहे, जे काय पुढं होणारी थिअरी आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकते. त्याच्यानंतर मी सांगितलं की सिस्टममध्ये प्रॉपर्टी आहेत. मास आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, डेन्सिटी आहे. बऱ्याचशा सिस्टमच्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीपैकी ज्या वेळेला टेम्परेचरचा डिफरन्स येतो त्याच वेळेला हीट ट्रान्सफर होत असते. म्हणजे ज्या वेळेला इथं टेम्परेचर एक आहे, टी आहे, आणि बाहेरचं टेम्परेचर सपोज टी लिहिण्यापेक्षा मी काय करतो, टेम्परेचरचं व्हॅल्यू लिहितो. म्हणजे सपोज इथं टेम्परेचर 80 डिग्री आहे आणि इथं 20 डिग्री आहे सराउंडिंगमध्ये. तर काय होईल, इकडचं टेम्परेचर इकडं ट्रान्सफर होईल, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होईल. ओके, इथे काय होईल, एनर्जी ट्रान्सफर होईल. त्यावेळेला फक्त काय येईल, क्यू येईल. ओके, आणि बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रेशर इन्क्रीज झाला, डेन्सिटी चेंज झाली, व्हॉल्यूम चेंज झाला, मासमध्ये चेंज झाला, तर या सगळ्यासाठी कोण जबाबदार असणार आहे? कशाच्या माध्यमातून येऊ शकतं एनर्जी ट्रान्सफर? वर्कच्या माध्यमातून होऊ शकतं. तर हे दोन मी सांगितले. आणि दुसरी गोष्ट मी अजून एक सांगितली ती अशी म्हणजे की सिस्टमला ओळखू येत नाही की एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे आतमध्ये, की वर्कने ट्रान्सफर झालेले आहे का हीटने ट्रान्सफर झालेले आहे, हे सिस्टम सांगू शकत नाही. कारण एनर्जी ठीक आहे, एनर्जी आहे. फॉर एक्झाम्पल इथं सपोज एक मी बीकर घेतला, त्याच्यामध्ये किंवा एक सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट घेतली. ओके, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट घेतली. ते तुम्हाला अगोदर पण मी दाखवलं. याला पण आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये येऊ शकतो, एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन मध्ये. तर ज्या वेळेला मी इथून हीट देतो त्यावेळेला याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येते. त्यावेळेला काय येते, एक एनर्जी येते. ज्यावेळेला मी हीट ऍड करतो त्यावेळेला एक एनर्जी येते. आणि ज्या वेळेला वर्क ट्रान्सफर करतो, सपोज इथे एक मोटर बसवली आहे आणि स्टिरर बसवला आहे, तर ह्याच्यामुळे एक एनर्जी येते. तर हीटने ट्रान्सफर केलेली एनर्जी आणि वर्कने ट्रान्सफर केलेली एनर्जी या दोन्ही काय असतात, कशा असतात, दोन्ही सेम असतात. ओके, दोन्ही काय असतात, सेम असतात. म्हणजे जर मी हीटने टेम्परेचर ऍड केलं तर त्याचा सुद्धा याच्या प्रेशरवरती इफेक्ट होतो. फॉर एक्झाम्पल प्रेशर कुकर आहे, ज्यावेळेला मी इथे हीट ऍड करतो त्यावेळेला प्रेशर कुकरवरती आपल्याला प्रेशर, जे त्याचं टोपण आहे त्याच्यावरती आपल्याला प्रेशर ऑब्झर्व होतं. बरं, त्याच्यावरती प्रेशर दिसतो आपल्याला. तसंच जर मी वर्कने केलं तरी सुद्धा प्रेशर इन्क्रीज होतो. म्हणजे वर्कने, म्हणजे स्टिररने जर मी याला जास्त असं फिरवलं तरी सुद्धा तिथं प्रेशर इन्क्रीज होतो. ठीक आहे, म्हणजे सिस्टमसाठी एनर्जी ही एनर्जी आहे. ती वर्कने ट्रान्सफर केली आहे का हीटने ट्रान्सफर केली आहे याचा त्याला फरक पडत नाही. म्हणजे एखादी गाडी आहे, सपोज एक बॉक्स आहे ज्याच्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे, ते कुठल्या गाडीने आलंय ह्याच्याशी घेणं देणं नाही. ओके, एखाद्या दुकानामध्ये आपण पार्सल करतोय तर दुकानदाराला काय गरजेचं आहे, म्हणजे हे दुकानदार शॉप आहे त्यानं मागवलंय, ठीक आहे, तर ते कशाने आले, बसने आले का जीपने आले का कसं आलंय ह्याला महत्व नाही. त्यासाठी महत्वाचं काय, हे जे आपण बॉक्स मध्ये पाठवलेलं आहे हे महत्वाचं आहे, एनर्जी. म्हणजे सिस्टमसाठी एनर्जी ही एनर्जी आहे. थोडक्यात मला शॉर्ट मध्ये सांगायचं, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना लगेच समजतं, काही विद्यार्थ्यांना थोडासा वेळ लागतो, त्याच्यासाठी थोडंसं एक्सप्लेन करावं लागतं, थोडंसं एक्झाम्पल द्यावे लागतात. ठीक आहे, तर मी सांगितलं की एनर्जी ही एनर्जी आहे सिस्टमसाठी, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काही फरक सिस्टमला ऑब्झर्व करत नाही. आणि आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेला
वर्कच्या बाबतीत आपण साइन कन्व्हेन्शन बघितलं होतं. कसं आहे साइन कन्व्हेन्शन, कोण सांगेल? वर्कचं साइन कन्व्हेन्शन. When works on system, then it is negative, and when works from the system, it is positive. When work transfer from the system, then it is positive, and when surrounding work on the system, it is negative. And in heat transfer, हे पक्क लक्षात ठेवा बरं का, हे विसरू नका, कारण याचं साइन चेंज झालं की तुमचे आन्सर चेंज होतात. ओके, मे बी एमसीक्यू मध्ये सुद्धा छोटे छोटे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाऊ शकतील. त्याच्यामुळं फक्त थेअरीवरती करण्यापेक्षा हे पण तुम्हाला माहित पाहिजे. त्यासाठी साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. ज्या वेळेला सराउंडिंग सिस्टम वरती वर्क करते त्यावेळेला ती आपण निगेटिव्ह घेतो, आणि ज्या वेळेला सिस्टम सराउंडिंग वरती वर्क करते त्यावेळेला ती पॉझिटिव्ह घेतो. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. बघा, मी बऱ्याच वेळेला चुकीचं शिकवतोय बरं का, लक्ष ठेवत जावा. चुकीचं शिकवतो त्यावेळेला जर येस सर म्हटला तर मला लगेच लक्षात येईल तुमचं किती लक्ष आहे ते. ठीक आहे. सो अँड हीट ट्रान्सफर मध्ये काय आहे, ज्या वेळेला सिस्टम सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर करते त्यावेळेला ते निगेटिव्ह घेतो आपण, आणि ज्या वेळेला सराउंडिंग सिस्टम मध्ये सराउंडिंग मधून सिस्टम मध्ये हीट येते त्यावेळेला ती कशी घेतो आपण? Positive. पॉझिटिव्ह घेतो. हे 4 सेंटेन्सेस एकदम क्लिअर लक्षात ठेवा, म्हणजे पाठ करण्यासारखे येतात. हे जिथं पाठ करायचं तिथं मी सांगतो मला हे लक्षात म्हणजे कंपल्सरी ठेवायचं. ह्याच्या पाठीमाग अशी काही थेअरी नाही, हे ॲजम्पशन्स आहेत. मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं हे ॲजम्पशन्स आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला थोडक्यात समजलं, हीट म्हणजे समजले, महत्वाच्या कन्सेप्ट यातल्या ज्या याच्या अगोदर आपल्या क्लिअर नसतात. कुठली? हीट म्हणजे काय आहे, वर्क म्हणजे काय आहे, पाथ फंक्शन म्हणजे काय आहे, पॉइंट फंक्शन म्हणजे काय आहे. ठीक आहे. एनर्जी ट्रान्सफर होण्याचे मीडियम वर्क आणि हीट आहे. ओके. सो दीज आर सिमिलॅरिटीज बिटवीन हीट अँड वर्क. ओके. सो दीज आर सम, मला वाटतं हे तुम्हाला शिकवलंय, लिहून पण घ्यायला सांगितलं. तुम्ही लिहिलंय का तुम्ही हे? हॅलो, लिहून घेतलंय ना तुम्ही? No, sir. No, sir. ओके. त्या डिव्हिजन पुढे गेली. मी दोन्ही शक्यतो एका लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे. ही स्लाइड काय आहे? सगळ्यात महत्वाची आहे. सो व्हॉट इज द सिमिलॅरिटीज? ही एक स्लाइड तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली की तुमच्या लक्षात येऊन जाईल हीट म्हणजे काय आणि वर्क म्हणजे काय. थर्मोडायनामिक्स टोटली याच्यावरती वर्क होतो. ते तुम्हाला बेसिक जे आहे ते क्लिअर माहित पाहिजे. त्याच्यावरून तुम्ही इक्विपमेंट मध्ये काय होतंय, कुठून कुठं जाते, हीट कुठं ट्रान्सफर होते, वर्क कुठं ट्रान्सफर होते, कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होते. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल साधं तुमचं घ्या, रेफ्रिजरेशन घ्या तुम्ही. रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये काय आहे, ते एक डिव्हाइस बनवलेलं आहे. कशाचा यूज करून? टेम्परेचर डिफरन्स, हीट ट्रान्सफरचा. बरोबर आहे. ही अशी पाठीमाग एक अशी जाळी असते बघा, ट्यूब असते. ओके, बाहेरच्या बाजूला, आणि आत पण अशी असते. तुमचा एसी वगैरे सगळं याच्यावरती डिपेंड आहे. आणि असा फ्रीज आहे. बरोबर आहे का? पाठीमागच्या ट्यूब तुम्हाला दिसतील, फक्त आतल्या दिसत नाही, त्यात हाईड केलेले असतात. ठीक आहे. तर इथे हीट ट्रान्सफरचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये रेफ्रिजरंट टाकलं जातं, R135 किंवा R12. ओके. हे सगळे रेफ्रिजरंट असतात. रेफ्रिजरंट म्हणजे काय असतं, तर याचा मेल्टिंग पॉइंट हा हाय लेवलला असतो. 100 डिग्री सेल्सिअसला जसं आपलं पाणी उकळतं, बॉईल होतं, तसं हे बॉईल होत नाही, ते हाय लेवलला बॉईल होतात. मग हीट ट्रान्सफरचा कसा वापर केलेला आहे इथं, तर मी आताच सांगितलं की हीट ट्रान्सफर म्हणजे दोन बॉडी ज्या वेळेला वेगवेगळ्या टेम्परेचरच्या जवळ येतील कॉन्टॅक्टमध्ये, त्यावेळेला काय होतं, जास्त टेम्परेचर कडून लो टेम्परेचरकडे टेम्परेचर फ्लो व्हायला चालू होतं. याला आपण हीट ट्रान्सफर म्हणतो, म्हणजे एनर्जी ट्रान्सफर म्हणतो. त्याचा वापर इथं केलेला आहे. कसा केलेला आहे? ज्या वेळेला ही सिस्टमच्या आतमध्ये हे ज्या कॉईल आहेत, असे हा जे पाईप आहे, एकदम छोटी पाईप असते बघा, बघितलंय का तुम्ही? हॅलो. आणि याच्या पाठीमागं पण असते बघा, फ्रीज बघितलंय तुम्ही? फ्रीजच्या पाठीमागं पण असते बघा इथं, बघितलंय? हॅलो हॅलो. Yes, sir. हा, बघितलंय ना तुम्ही? हे फ्रीजच्या पाठीमागं अशी कॉइल्स असतात बघा. No, sir.
येस सर. नसतील बघितलं तर आता जावा फ्रीजच्या पाठीमागे बघा, अशा अशी मी जसे काढले ना डायग्राम, ही अशा पाईप्स असतात, फक्त याला चिटकून असतात, मी त्याच साईडला काढल्या थोड्याशा. आणि याच्या पाईपच्या ट्यूबच्या आतमध्ये काय असते तर रेफ्रिजरंट असते. म्हणजे ऍप्लिकेशन लेवलला तुम्हाला सांगतोय हीट ट्रान्सफरचं कसं छोटं उदाहरण आहे, आपल्या घरामधलं उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर फ्रीजमध्ये, फ्रीजच्या पाठीमागे हे वाइंडिंग आहे, ठीक आहे. आणि याच्यामधून ज्यावेळेला ते फ्लो होत असतं, बाहेर एन्व्हायरमेंट आहे ही किंवा सराउंडिंग म्हणतो आपण, आणि आत आहे ती सिस्टम आहे असं कन्सिडर करू इथं. तर ज्या वेळेला रेफ्रिजरंट आतमध्ये जातं त्यावेळेला त्याचं टेम्परेचर लो असतं, लो टेम्परेचर, ठीक आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये प्रेशरचा पण वापर केला जातो, त्यासाठी कॉम्प्रेसर वापरला जातो, व्हेंच्युरियम वापरला जाते. पण हीट ट्रान्सफर बद्दल बघू आपण. तर फ्रीज मध्ये असणारी जी हीट आहे ही काय केली जाते, या रेफ्रिजरंटचं टेम्परेचर लो असल्यामुळं फ्रीज मध्ये असणारी हीट हे रेफ्रिजरंट ऍब्सॉर्ब करून घेतं आपल्या बरोबर, आणि ती परत माघारी आणून इथं बाहेर जे इव्हॅपोरेटर आहे ओके त्याच्यामध्ये इथंही बाहेर सोडली जाते. मग काय होतं, ही गरम होऊन आलेले जे रेफ्रिजरंट आहे ते बाहेर आल्यानंतर सराउंडिंगच्या एअर फ्लोमुळं या ठिकाणी हे टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंग मध्ये सोडलं जातं बाहेर, आणि इथं असणारं जे रेफ्रिजरंट आहे ते कूल केलं जातं. ते काय केलं जाते, कूल केलं जाते. आणि परत ही जी कूल केलेलं म्हणजे लो टेम्परेचर असणारं जे रेफ्रिजरंट आहे ते काय केलं जाते, आतमध्ये ट्रान्सफर केलं जातं. ही सायकल कंटिन्युअसली चालू राहते. त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजच्या पाठीमागे जर इथं थोडासा हात ठेवलात तर तुम्हाला गरम हवा लागेल. तुम्ही केलंय का, कधी बघितलंय का? हॅलो, हॅलो, कोण ऐकतात का नाही? यस सर. येस सर. हा, जरी तुम्ही बघितलं नसेल तर आता चेक करा, कारण याचा आपण जे थेरॉटिकल स्टडी करतोय याचा खरंच यूज होतोय का, त्याचे खरंच ऍप्लिकेशन आहे का, त्याचं थोडंसं तुम्ही स्टडी करा. त्यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं की हीट ट्रान्सफर बेस्ट एक्झाम्पल तुमच्या रेफ्रिजरेशन मध्ये आहे. ओके, त्याच्यामध्ये रेफ्रिजरंट यूज केला जातो आणि त्याच्यानुसार ते हीट ट्रान्सफरचा वापर करून हे डिव्हाइस बनवलेलं आहे. त्याच्यामधलं आपण फक्त काय थंड झालेलं आहे तेवढं थंड काय करायचं ते ठेवतो, पण ते कसं वर्क होतंय, ते कसं बनवलेलं आहे त्याच्याकडे इथून थोडं आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. त्याच्यामध्ये काय ऍक्च्युअली थेरी वापरलेले आहे, ठीक आहे. So these are the similarities in between heat and work. Both are observed at the boundaries of the system. दोन्ही ही बाउंड्री वरती दिसतात म्हणून यांना बाउंड्री फेनोमेना म्हणतात. बाउंड्री वरती ऑकर होतात हे. Heat and work are not property of the system. म्हणजे आतापर्यंत जे शिकलो त्याच्यामध्ये आपण बघितलं की heat and work are not property of the system. Then heat and work cannot be stored by the system. System cannot store heat or work at any point. If you see in the path, in process, you cannot store heat and work. Then both heat and work are energy in transit. ह्या कशा आहेत, हीट अँड वर्क हे एनर्जी कशा आहेत, ट्रान्सफरच्या फॉर्म मध्ये आहेत. ह्या ऍक्च्युली एनर्जी पण नाही, त्या काय नाहीत, एनर्जी पण नाही, त्या एनर्जी ट्रान्सफर करण्याचे मीडियम आहे, माध्यम आहे, ठीक आहे. देन बोथ हीट अँड वर्क आर इन एक्झॅक्ट डिफरन्शिएशन. ते आपण बघितलं याच्या अगोदर. वी कॅनॉट राईट इट ॲज W2 minus W1. It is mean that it is not exact differentiation. Work and heat are inexact differentiation, and their magnitude depends upon the path followed by the system. म्हणजे कोणत्या पाथने जातात त्याच्यावरती त्याचं मॅग्निट्यूड डिपेंड आहे. ओके, दोन्हीकडे वर्क ट्रान्सफर होतच, पण वर्क किती होतंय तर ते त्या पाथ वरती डिपेंड आहे. म्हणजे बघा, हा शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो, बाकीचे पॉईंट आपण अगोदर बघितलेलं आहे. म्हणजे ह्या पॉईंट पासून, स्टेट 1 पासून या ठिकाणी सिस्टम आली म्हणजे एवढं वर्क झालं.
बरोबर आहे, एवढं वर्क झालं. तेच जर ही सिस्टम अशी इकडून इथं आली, ठीक आहे, स्टेट दोन्हीच्या सेमच आहेत, ही पण स्टेट आहे सेकंड आहे, ही स्टेट फर्स्ट आहे, दोन्ही 5 साठी, पण वर्क जे ट्रान्सफर होतंय ते वेगळं वेगळं आहे. याचा अर्थ काय, मॅग्निट्यूड म्हणजे वर्क आणि हीटची व्हॅल्यू जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, पाथ फॉलोड बाय द सिस्टम. नाउ व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन हीट अँड वर्क? सो हीट अँड वर्क फ्लो बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे हीट जी आहे ही टेम्परेचर ग्रेडियंट आहे, टेम्परेचरचा डिफरन्स असेल तरच त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते, हीट एक्झिस्ट होते. ठीक आहे, जे आताच आपण ह्या स्लाइडच्या अगोदरच बघितलं. आणि दुसरं आहे ते साइन कन्व्हेन्शन्स आर डिफरंट. देन क्वालिटेटिव्ह डिफरन्स खूप महत्वाचा आहे. याच्यामुळे दुसरा लॉ आला पुढचा आपला, ओके, क्लॉसियस स्टेटमेंट किंवा केल्विन स्टेटमेंट जे आहे हे त्याच्यासाठी हे एक कारणीभूत आहे महत्वाचं, ते म्हणजे हीट अँड वर्क आर नॉट कम्प्लिटली इंटरचेंजेबल फॉर्म. म्हणजे जसं मी हीटचं वर्क मध्ये रूपांतर करू शकतो तसं परत वर्कचं हीट मध्ये करू शकतो, परंतु वर्कचं हीट मध्ये मी 100% रूपांतर करू शकतो, परंतु हीटचं 100% वर्क मध्ये मी रूपांतर करू शकत नाही. ठीक आहे, हे समजतंय का तुम्हाला, वर्कचं हीट मध्ये आणि हीटचं वर्क मध्ये रूपांतर? येस सर. येस सर. एक्झाम्पल द्या की सर. हा ठीक आहे, मला पण वाटलं थोडं एक्झाम्पल द्यायला हवं होतं. हे बघा, साधं एक्झाम्पल देतो, त्याला मी हीट ऍड करतो. ओके, सिस्टमला काय केलं मी, हीट ऍड केली. ठीक आहे, आणि ऍड केल्यामुळं इथे एनर्जी ट्रान्सफर झाली हीटमुळं. पण या हीटमुळे जी एनर्जी ट्रान्सफर झाली, तर इथं वर्क डन पण होते. ह्या हीटमुळे इथं प्रेशर इन्क्रीज होईल. एकदम सिंपल तुम्हाला सांगतो, ही मुव्हेबल पिस्टन आहे, इथं प्रेशर इन्क्रीज होईल. या इन्क्रीज होणाऱ्या प्रेशरमुळं ही पिस्टन वरती उचलली जाईल. म्हणजे इथं सिस्टमने सराउंडिंग वरती काय केलेलं आहे, वर्क केलेलं आहे. बरोबर आहे, आणि इथं आपण क्यू ऍड केलेला आहे. परंतु जेवढा क्यू मी ऍड केला तेवढंच वर्क वर झालंय का, नाही. ह्याच्यातली काही जी एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी म्हणून त्याच्यामध्ये ऍड झाली आणि रिमेनिंग जी आहे ती वर्क मध्ये गेली. म्हणजे Q इज इक्वल टू, आता इथे W कसं घेणार आपण, पॉझिटिव्ह घेणार. Q कसा घेणार, Q पॉझिटिव्ह घ्यावा लागेल. सराउंडिंग मधून सिस्टम मध्ये ऍड झालेले आहे. पाठीमागचे साइन कन्व्हेन्शन बघा, बरोबर आहे का? हो सर. सो Q इज इक्वल टू, ह्याच्या इंटरनल एनर्जी अगोदर काहीतरी होती, मी हीट द्यायच्या अगोदर काहीतरी त्याला इंटरनल एनर्जी होती, त्याच्यानंतर मी Q हीट द्यायला लागल्यानंतर त्या इंटरनल एनर्जी मध्ये चेंज झाला, म्हणून डेल्टा U, आणि प्लस हे W, प्लस हे काय झालं W. म्हणजे हीट जी आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे, पूर्ण काय होत नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सफर होत नाही. कशामध्ये, वर्क मध्ये. पण त्याच्याऐवजी जर मी स्टिररने त्याला रोटेट केला तर ही जी एनर्जी आहे ती पूर्णपणे ते टेम्परेचर साठी वापर केला जातो. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण थोडेसे हे असणार आहेत, पण थेरॉटिकली जर बघितलं तर वर्क हे काय होते, पूर्णपणे हीट मध्ये कन्वर्ट होतंय, परंतु हीट जी आहे ती पूर्णपणे वर्क मध्ये कन्वर्ट होत नाही. ठीक आहे, म्हणून हीट, म्हणून वर्क काय आहे, हाय ग्रेड एनर्जी आहे, आणि हीट ही काय आहे, लो ग्रेड एनर्जी आहे. ग्रेड म्हणजे त्याचा ट्रान्सफर होण्याची कॅपॅसिटी जास्त आहे दुसऱ्या एनर्जीच्या. So this is the difference, qualitative difference in between the heat and work. Okay, so this slide you have to write now.
सगळ्यांकडे पेन आणि वही असेल तर त्याच्यामध्ये ही जी स्लाइड आहे ही स्लाइड लिहायची आहे सगळ्या. ही खूप महत्वाची स्लाइड आहे. ओके, ऐकू आलं का सगळ्यांना? येस सर. हा, तर ही स्लाइड लिहून काढा. सिमिलॅरिटीज, डिफरन्स आणि क्वालिटेटिव्ह डिफरन्स. बऱ्याच वेळेला काय होतं, स्क्रीनशॉट काढला की ते लिहायचं होत नाही आपल्याकडून, ते स्क्रीनशॉट बघून वाचणं होत नाही. त्याच्यासाठी हे लिहून काढा. एकदा हाताखालून गेलं की सोपं जाईल तुम्हाला. सो ऑल ऑफ यू प्लीज राईट दिस स्लाइड and whenever you got time you please read this. आणि ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन पण खाली लिहा पाहिजे, तर ते पाठ करून ठेवा. लिहायचं झाल्यानंतर सांगा मला. लिहायचं झाल्यानंतर तुमचा रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये एंटर करा. All of you please enter your roll number into the chat box because we will stop here. Okay, F13 is disconnected. When you share link of previous lectures, कोणत्या लेक्चरचे राहिले? Okay, I will check कोणत्या लेक्चरचे राहिले. आणि काही जणांना मला वाटतं मार्क्स मिळाले का तुम्हाला? काही जणांचा फोन आलता मला काल. नाही सर. कोणालाच नाही का आले? आलाय सर, मेलवर आलाय. हा, मेलवर पाठवलेत मी. काही जणांना मेल भेटले सर, काही जणांना भेटले नाही सर. आम्हाला नाही मिळालं सर. बरं, काय करू, काय मेलचा काय प्रॉब्लेम आहे का काय मला कळलं. मी रिलीज केले त्या दिवशी. मी पाहिजे तर ते एका ह्याच्यात करून टेलिग्राम वरती टाकून देतो, सगळ्यात सोपं होईल. येस सर. त्याच्यात मी साईडला काढतो मार्क त्याच्यामधून, आणि ते मार्क आणि रोल नंबर वाईज तुम्हाला टेलिग्रामला सेंड करता येते का बघतो ते.
असाइनमेंटची लिंक. ओके, असाइनमेंटची लिंक अजून कोणत्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं तुम्ही तयार करून ठेवा असाइनमेंटचे PDF फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला त्यावेळेला सांगेन, कारण सगळ्यांचं एकत्र घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यावरून ते डिवाइड झालं पाहिजे, डिव्हिजन वाईज, नाव वाईज, म्हणजे तुम्हाला मार्क्स देता येतील त्याचे. त्यासाठी अजून तसं काय फॉर्मॅट तयार केलं नाही शीटचा, तुम्हाला मी देईन तरी त्याचं. ठीक आहे, पण तुम्ही मात्र त्याची तयारी करून ठेवा. ज्या वेळेला मी सांगेन त्या म्हणून त्यावेळेला पटापट जसे रोल नंबर टाकताय ना तुम्ही, तशा PDF आल्या पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या. नाहीतर त्यावेळेला अजून काढले नाही, अजून लिहिलं नाही वगैरे असलं काय सांगू नका. सगळ्यांनी लिहून त्याचे स्क्रीनशॉट घेऊन त्याची PDF तयार करून ठेवा. Okay, with this we will stop here. ही स्लाइड पुढच्या वेळेला मी विचारेन. ठीक आहे, ही स्लाइड सगळ्यांनी लक्षात ठेवा. Okay, thank you all of you.